नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. या नाश्ता करायला. खरं तर तुम्हाला बोलवायचं एकमेव कारण म्हणजे आज तुम्ही बघू शकता की ज्या न्यूजला तुकाराम मुंडे साहेबांनी ज्या बेधडक कारवाया सुरू केलेल्या आहेत, ह्याच्यावरून एकच कळतं की फायद्याच्या हेतूने सरसकट भेळ मिसळ ही बऱ्याच उत्पादनामध्ये, बऱ्याच गोष्टींमध्ये होते आणि ही भेळ मिसळ आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे कदाचित आपल्याला माहीत नसेल, कारण त्याचे दूरगामी परिणाम आपल्या शरीरावरती खूप पडत असतात. जसं की बऱ्याच गोष्टींमध्ये प्रोसेस्ड फूड असतं, त्याच्यामध्ये साखर असते. ती साखर पण आपल्या शरीरासाठी किती घातक आहे हे कदाचित आपल्याला सध्या तरी माहीत होणार नाही, पण ज्यावेळेस तुमच्या रक्तातील साखर वाढेल त्यावेळेस तुम्हाला ते समजून येईल. खरं तर ब्लड शुगर लेवल ही रक्तातली साखर जी असते ती पटकन वाढल्यावरती समजत नाही. वयाच्या 30 नंतर तुम्ही एकदा तरी HbA1c ही टेस्ट केली पाहिजे. HbA1c ही टेस्ट ह्याच्यामुळं काय होतं तर मागील 3 महिन्यातली जी तुमच्या रक्तातली साखर आहे ह्याचं निदान आपल्याला समजतं आणि एकंदरीतच त्याचं प्रपोर्शन काय आहे, त्याचा रेशो काय आहे याच्यावरून आपल्याला ठरवता येतं. जर 5.5 असेल तर तुम्ही अगदीच हेल्दी आहात आणि त्या दरम्यान तुम्हाला काही छोट्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्या खूप गरजेच्या आहेत, जेणेकरून दिवसातून 2च वेळा जेवलं पाहिजे, नाश्ता स्किप केला पाहिजे, संध्याकाळी शक्यतो 7च्या आत जेवण केलं पाहिजे, जेणेकरून संध्याकाळी 7 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7, 8, 9च्या दरम्यान जर तुम्ही नाश्ता केला तर अप्रत्यक्षपणे तुमचं खूप फास्टिंग होतं आणि त्या फास्टिंगमुळं बॉडी आपली रिकवर होते आणि आपण तरोताजा आणि पुन्हा नव्याने जोमाने आपल्या शरीरातल्या पेशी काम करायला सुरुवात करतात. तर आरोग्याविषयी आपण बोलत असताना हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की वयाच्या 30 नंतर लिपिड प्रोफाईल आणि HbA1c ह्या टेस्ट नक्की करा, जेणेकरून भविष्यात उद्भवणारे जे धोके आहेत ते तुम्हाला सुरुवातीला समजतील. वजन कंट्रोल करायचा जेवढा शक्य होईल तेवढा प्रयत्न करा, कारण एकदा वजन वाढलं की ते कमी करायसाठी आपल्याला खूप जास्त संघर्ष करावा लागतो. सगळ्यात जास्त वजन वाढण्याचं कारण म्हणजे सिडेंटरी जॉब, फिजिकली इनॅक्टिव्ह होणं, खाण्यामध्ये खूप जास्त साखरयुक्त पदार्थ येणं आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढणं. शक्यतो भाताचं प्रमाण जे आहे ते आहारातलं कमी करा. चहा जो आहे तो दिवसातून 3 वेळा 4 वेळा होत असेल तर तो कदाचित अर्ध्या ग्लासवर आणा, नंतर 2 वेळा, 1 वेळा करा, नंतर पूर्णपणे बंद करून टाका. तुम्ही बघू शकता की मोठे मोठे सेलिब्रिटीज जे असतात, त्या सेलिब्रिटीज जी लोकं आहेत ती साखरयुक्त पदार्थ खातच नाहीत. त्यांना किती जरी फोर्स केला, किती जरी त्यांना रिक्वेस्ट केली तर ते खात नाही. त्याचं कारण काय असावं? तर तीच लोकं आपल्यावरती थोपवतात वेगवेगळ्या प्रकारचं ब्रँडिंग, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जाहिराती आहेत, मग त्या वेगवेगळ्या कॅडबरीज असू द्यात, किटकॅट असू द्या किंवा पॅक्ड फूड्स असू द्या, स्टिंग्स असू द्या किंवा स्लाईस असू द्या, माझा असू द्या, तर ह्याच्यामधली जी साखर आहे ती तुमच्या शरीराला कालानुरूप त्रासदायक ठरू शकते. जर तुमचा फिजिकली इनॅक्टिव्ह असा जॉब असेल आणि तुमची हालचाल कमी होत असेल किंवा तुम्ही एकाच जागी बसून खूप जास्त वेळ काम करत असाल तर ते तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. एकंदरीतच साखरेचं, मिठाचं आणि चरबीयुक्त तेलयुक्त पदार्थ जे आहेत पदार्थांचं प्रमाण खाण्यामध्ये आपल्या कमी झालेलं असावं असं मला वाटतं. वयाच्या 30 नंतर 35 नंतर आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात. ते बदल आपण स्वीकारले पाहिजेत. बदलत्या गोष्टींप्रमाणे तुम्ही हे देखील गोष्टी ठरवल्या पाहिजेत की तुम्ही बाहेरचे जे समोसा, वडापाव किंवा खूप फ्राईड असं जे अन्न असतं तर ते तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं खाणं टाळा, कारण त्याच्यामध्ये जे तेल एकसारखं तळलं जातं आणि त्या तेलातलं सत्व कमी होऊन त्या तेलामुळं जे तुमच्या शरीरामध्ये तयार होणारं बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते खूप जास्त घातक आहे. लिपिड प्रोफाईल ह्यामध्ये ट्रायग्लिसराईड नावाचा एक प्रकार असतो आणि तो जर वाढला तुमच्या शरीरामध्ये तर तो कमी करायसाठी तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, अर्थातच तुमची लाईफ ही पुन्हा रिस्टार्ट करावी लागते. ज्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत, ज्या गोष्टी बदललेल्या आहेत त्या गोष्टी पुन्हा नव्याने तुम्हाला सुरू कराव्या लागतात. याचाच अर्थ पुरेशी झोप घेणं, आहार, डाएट वेळच्या वेळी घेणं, स्ट्रेस कमी ठेवणं,
फिजिकली ॲक्टिव्ह होणं. जर तुम्ही हे केलं नाही, तुम्ही म्हटला मला काय होत नाही, देवाचा माझ्या डोक्यावरती आशीर्वाद आहे, तर देव खरंच तुम्हाला लवकर पावेल आणि देव तुम्हाला लवकरच त्याच्यासोबत घेऊन जाईल. त्यामुळं देवाची भेट टाळायची असेल, देवाला भेटणं टाळायचं असेल, तर हेल्दी डाएट सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला दाखवतो, माझा चिरंजीव हा मला हाक मारतो आहे. समोर बघू शकता आमच्या चिरंजीवच्या खूप साऱ्या गाड्या आहेत. समोर अभ्यास देखील चाललेला आहे. आमची कन्या जी आहे ती टी व्ही बघण्यामध्ये व्यस्त आहे. लहान मुलांचा टी व्हीवरती जो शो लागलेला आहे त्याच्यामध्ये जे ज्युनियर के जी, सिनियर के जी, नर्सरीजमध्ये शिकवणारे राईम्स असतात, छोट्या गोष्टी असतात, त्या आम्ही टी व्हीवरती तिला दाखवायचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून तिला छान सुंदर अशी सवय लागेल. समोर बघू शकता आमचा मुलगा जो आता मोठा होतो आहे वयाने. तर मंडळी, तुम्ही बघू शकता की आमचे हे 2 जे अनमोल रतन आहेत ते निवांत आहेत. आपलं लहानपण जे होतं ते वेगळं होतं. आपल्या पाठीमागावरती आधी उशिरा उठल्यावरती फटके बसायचे. ह्यांना जाऊन आधी आपल्याला पी द्यावी लागते, त्यांना गोंजरावं लागतं, त्यांना व्यवस्थित त्यांच्याशी बोलावं लागतं. हे वेगळ्या प्रकारचं पॅरेंटिंग आहे आणि हे पॅरेंटिंग आपल्याला जमलं पाहिजे, कारण प्रत्येक मूल वेगळं आहे. पॅरेंटिंग हे कुठल्याच पुस्तकामधून तुम्हाला कळणार नाही, तुम्ही शिकू शकणार नाही. त्या मुलाची जशी सायकॉलॉजी आहे, त्या मुलाचं जसं अपब्रिंगिंग आहे, ते मूल जसं आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला पॅरेंटिंग करणं गरजेचं आहे. तर मी ह्या गोष्टीवरती तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. थँक्यू सो मच. आणि हो, हेल्दी डाएट फॉलो करा, खूप फरक होतो. कारण डाएट हा 70% काम करतो आणि एक्सरसाइज 30% काम करतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा तुमच्या डाएट आहे. तो डाएट चांगला करा, तुमचं आयुष्य बऱ्यापैकी रिस्टार्ट होईल, व्यवस्थित होईल, तुमचा मूड रिफ्रेश होईल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, कामात तुमचं लक्ष लागेल, चिडचिड कमी होईल. बऱ्याच गोष्टींवरती तुमच्या आहाराचा प्रभाव आणि परिणाम पडतो. त्यामुळं थँक्यू सो मच तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. ही आमची तुरू चालणारी सुंदर अशी कन्या पळत पळत गेली. बरं, ठीक आहे. थँक्यू सो मच मंडळी.